छत्तीसगडमधील नक्षलविरोधी अभियान पावसाळ्यातसुद्धा सुरू राहील असं सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलेलं आहे. या विषयावरती अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत या विषयाचे जाणकार सेवानिवृत्त कर्नल अभय पटवर्धन. पटवर्धन सर, आपण NDTV मराठीसोबत बोलताय, खूप खूप धन्यवाद. आम्हाला सांगा की पावसाळ्यामध्ये जेवढं छत्तीसगडमध्ये मी पण कव्हर केलेलं आहे, पावसाळ्यामध्ये तिथं वातावरण एकदम बदल होतो. खूप नद्या नाल्या आहेत ते दुथडी भरून वाहतात आणि त्यांचा स्ट्रीमचा जो करंट आहे तो फ्लो जास्त वेगवान असतो. अशा वेळेस पावसाळ्यात हे कसं अभियान सुरू ठेवणार आहेत, नक्षलविरोधी अभियान, विशेषतः जेव्हा अबुजबाडमध्ये खिंडार पडलेला आहे नक्षल्यांच्या गडाला? तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. पावसाळ्यामध्ये अभियान सुरू ठेवायला थोडा प्रॉब्लेमला येईल आहे. ह्याचं कारण दोन कारणं आहेत. एक म्हणजे जेव्हा नक्षली लोक आपला कॅम्प लावतात तेव्हा ते म्हणजे छोट्या टेकडीवर लावतात किंवा मग आतल्या खोलगट भागांमध्ये लावतात, दोनपैकी एका ठिकाणी. तर त्या दोन्ही ठिकाणी जायला त्यांच्या आजूबाजूला जे काही ओढे येतात किंवा टेकड्यांवरनं जे पाणी वाहतं ते इतक्या वेगामध्ये असतं की ते पार करणं मुश्किल होऊन जातं. आणि तिथली जमीन जी आहे ती स्लशी जमीन आहे, त्याच्यामध्ये तुम्ही फसू शकता. त्याच्यामुळे जुन्या काळामध्ये सुद्धा माओ जे नक्षल होते ते लोकंसुद्धा पावसाळ्यामध्ये आपलं अभियान बंद ठेवायचे, दडी घालून बसायचे. तर त्यांनी आता ते चालू ठेवतील असं सरकारचं मत आहे, कारण ते अतिशय कमी उरलेले आहेत आणि त्यांना अबुजमाडच्या त्यांच्या सेंटरपर्यंत जाऊ देण्याची सरकारला जाऊ देण्याची इच्छा नाही आहे. त्यामुळे आता दोन गोष्टी होतील आहे की त्याच्यावर एक तर रोड क्लिअरन्स कसं करायचं आणि दुसरा म्हणजे त्यांच्यावर अटॅक कसा करायचा. तर या दोन गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल आपल्याला. सर, याच्यामध्ये अटॅक कसा होईल असं आपल्याला वाटतं? कारण सरकारला त्यांना जसं आता आपण सांगितलं, रिग्रुपिंग साठी वेळ अजिबात द्यायचा नाही. आपल्याला आठवत असेल की जेव्हा अभियान सुरू होतं मार्च एप्रिल मेमध्ये, त्यावेळेससुद्धा रिग्रुपिंग करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून ते शांती वार्तेची चर्चा करत होते, ते गुऱ्हाळ पुढे रेटत होते. पण आता त्यांना वेळ द्यायचा नाही आहे आणि एके वेळेस ते पावसाळ्यामध्ये दडी घालून बसणार आहेत. त्यामुळे कशा पद्धतीने त्यांचं सर्व्हिलन्स आणि ट्रूपची मुवमेंट कशी होणार आहे जेव्हा जमिनीवरून ते शक्य नाही आहे? आता असं होईल आहे की त्यांची जी काही जिथे ते दडी मारून बसलेले आहेत किंवा जिथे ते लपलेले आहेत, ज्या गावांमध्ये आहेत किंवा ज्या जंगलाच्या ज्या भागामध्ये आहे, त्याची आपल्याला एकतर ह्युमन इंटेलिजन्सकडनं खबर घ्यावी लागेल पहिल्यांदा. दुसऱ्यांदा म्हणजे तो पूर्ण एरिया आपल्याला सतत ड्रोनच्या सर्वेलन्समध्ये ठेवावा लागेल, हेलिकॉप्टरचं सर्वेलन्स त्याच्याकरता ठेवावं लागेल आणि त्यांची एक्झॅक्ट जागा पता करून मग तिथे जावं लागेल. पण ज्या वेळेला तिथे जाण्याकरता जर त्यांना मध्ये हे ओढे किंवा नाले किंवा छोट्या नद्या किंवा रिव्हलेट असे जर लागले तर ते पार करायला त्यांना हेलिकॉप्टरचा उपयोग करावा लागेल. किंवा मग आपल्या इथे जर त्यांनी सुरू केलं तर जे आर्मी इस्तेमाल करते छोट्या ड्रोनवर विस्फोटकं लावून त्याच्या माओच्या एरियामध्ये मारा करण्याची, त्यांच्या कॅम्पवर मारा करण्याची सुद्धा पद्धती अवलंबू शकतो आपण. पण ती सध्या आहे की नाही याची मला कल्पना नाही आहे. एक आणखी महत्त्वाचं आव्हान आहे ते म्हणजे रोड क्लिअरन्सचं. कारण अलीकडेच आपण बघितलं की IPS दर्जाचा अधिकारी IID ब्लास्टमध्ये शहीद झाले. तर रोड क्लिअरन्स कसं पावसाळ्यामध्ये, कारण पावसात ते शक्य नाही आहे, हा अनुभव आहे. अगदी बरोबर आहे. IED जे नक्षली आहेत ते IED दोन ठिकाणी लावतात. एक तर रोडवर लावतात किंवा मग त्यांच्या एरियाकडे येणाऱ्या ज्या वाटा आहेत त्या वाटांवर लावतात. तर त्या वाटांवर IED लागलेले आहेत, त्या वाटाचं सगळ्या स्लशी होऊन जातात. त्यामुळे त्यांच्यावरनं जाणंसुद्धा मुश्किल होऊन जातं. पण जे रोडवाले आहेत IED, त्या IEDला काही फरक पडणार नाही. ते तुमच्या माइन डिटेक्टर यंत्राद्वारे ते शोधल्या जाऊ शकतात. पण रोड क्लिअरन्स करताना आपल्याला दोन गोष्टी कराव्या लागतात. एक म्हणजे ॲक्च्युअल जो रोड आहे त्याच्यावर माईन कुठे लावलेली आहे का, हे IED कुठे लावलेली आहे का हे पाहण्याकरता त्यांचं जे हँडहेल्ड वेपन असतं माईन डिटेक्टर ते वापरतात. आणि तसंच रोडच्या दोन्ही बाजूला साधारण 200 गजपर्यंत इलाका माइन डिटेक्टरद्वारे शोधला जातो की तिथे काही वायर जातात आहेत का, काही दुसरं काही दिसतं आहे का, तिथे साईडला काही दिसतं आहे का. याच्याकरता तुम्हाला तिथे जावं लागतं 200 मीटरपर्यंत. 200 मीटर का, कारण
हे सगळे जे इलेक्ट्रिकली डिटोनेटेड असतात IEDs या बॅटरी ऑपरेटेड म्हणजे सेल ऑपरेटेड असतात आणि टॉर्च सेल जे असतात ते साधारण किती जरी तुम्ही वापरले तरी 200 ते 250 मीटरच्या वर ते ब्लास्ट करू शकत नाहीत. त्यामुळे तो इलाका जो आहे तो यांना शोधता येणार नाही, कारण तो सगळा स्लशी राहील, पाण्याने भरलेला राहिला आहे, वायर दिसणार नाहीत, त्या ॲटोमॅटिक पाण्यामध्ये डुबलेल्या असतील किंवा जमिनीमध्ये डुबलेल्या असतील. तसंही जेव्हा ते IED रोडवर लावतात त्यावेळेला रोडच्या खालनं वायर जातात आणि जमिनीच्याही खालनं वायर जातात, त्याच्यामुळे ते शोधणं मुश्किल होतं आणि पावसाळ्यात जास्त मुश्किल होईल. रोड ओपनिंग विल बी मेजर प्रॉब्लेम या पावसाळ्याच्या अभियानांमध्ये. सर, एक शेवटचा प्रश्न संक्षिप्तमध्ये उत्तर पाहिजे की ज्या पद्धतीनं आता ठरवलं आहे की पावसाळ्यात हे अभियान चालूच ठेवायचं, कसं असेल त्याचं स्वरूप? याचं असं असेल की जिथे त्यांना खबर मिळेल तिथे ते लोक जातील. पूर्ण जसं आधी होतं की प्रत्येक ठिकाणी बातमी मिळाली की तिथे ट्रूप्स पाठवायचे, ते होणार नाही. फक्त सिलेक्टेड प्लेसेसमध्ये जिथे कन्फर्म्ड इंटेलिजन्स आहे अशाच ठिकाणी जातील. छोटे ट्रूप्स जातील, म्हणजे कमी संख्येमध्ये ट्रूप्स जातील आणि त्यांच्यावर हल्ला करतील. पण खास करून ड्रोन्सचा उपयोग करतील असा माझा अंदाज आहे. सर, खूप खूप धन्यवाद. तर सेवानिवृत्त कर्नल अभय पटवर्धन आपल्याला सांगतायत की पावसाळ्यामध्ये छत्तीसगडमध्ये माओवाद विरोधात अभियान राबवताना खूप अडचणी, खूप आव्हानं येणार आहेत आणि या वेळेला विशेष करून हेलिकॉप्टर आणि ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणात होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.